जगप्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरातील ARC स्टुडिओ व रिद्धी कन्स्ट्रक्शनचे कोकणचे भाग्यविधाते खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभदिनी तमाम पालीकरांच्या व सुधागरवासियांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले। यावेळी ARC स्टुडिओ व रिद्धी कन्स्ट्रक्शनचे मालक ललित ठोंबरे व त्यांच्या पत्नी सौ करुणा ठोंबरे यांनी खासदार सुनील तटकरे यांचे स्वागत सन्मान केले। यावेळी संपूर्ण सुसज्ज ऑफिसची पाहणी केली व ठोंबरे यांचे व त्यांच्या पत्नीचे कौतुक केले आणि त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील, सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित, सिने फोटोग्राफर अविनाश गोवारीकर, सिने अभिनेता धैर्य घोलप, भाजपा नेते प्रकाश भाऊ देसाई, पाली नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते दादा कारखानीस, राम हात्रे आदींसह पाली शहरातील व सुधागड तालुक्यातील ललित ठोंबरे यांचा मित्रपरिवार, नातेवाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचंड मेहनतीतून आणि प्रखर इच्छाशक्तीतून आज इथे रिद्धी कन्स्ट्रक्शन आणि आर्क स्टुडिओ उभं केलं। त्यामध्ये दोन्ही सहकारी, पत्रकार मित्र, तमाम जमलेले हितचिंतक, कौटुंबिक स्नेही, सुधागडकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, ललितजी, तुम्ही आणि आपल्या पत्नी यांनी सुद्धा दोघांनी एक आगळावेगळा उपक्रम या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरू केला। उपक्रमापेक्षा हा एक व्यवसाय आहे, पण व्यवसायामध्ये लागणारी कल्पकता, ध्येय, ज्या कामाप्रती आपण ग्राहकांना एक उत्तम पद्धतीचं उपलब्ध करून देणार आहोत, त्याच्याबद्दलची अशी प्रामाणिकता हे दाखवण्याचा तुम्ही त्यानिमित्ताने प्रयत्न करता। आता पत्नीने तयार केलेला आर्किटेक्ट सगळं रिद्धी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून येईल अशातला का भाग नाही। त्यांच्या कल्पकतेने जे काय उभं राहील ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना आपलंसं वाटेल ते सुद्धा या आमच्या भगिनीचं आर्किटेक्चर नॉलेज त्या ठिकाणी घेतील। पण अलीकडच्या कालावधीमध्ये आपला हा सुधागडचा तालुका एका बाजूला मोठ्या प्रमाणावरती आदिवासी बांधवांचा तालुका आहे। बहुजन समाजाचे सर्व तालुक्यामध्ये राहणारे नागरिक उत्तम पद्धतीने राहतात। बलाश्वरचं अष्टविनायक स्थान असल्यामुळे येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणावरती असते। पण शहराची भौगोलिक रचनाच अशी आहे की पाठीमागचा सुधागडचा किल्ला ऐतिहासिक असा किल्ला आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याशी बसलेलं हे सुंदर टुमदार असं हे गाव, अशा वेळेला गुणवत्तेच्या आधारावर या गावाच्या आणि या परिसराच्या मध्ये जन्माला आलेल्या तरुणांनी उद्योग विश्वामध्ये चेप घ्यावी याचा अभिमान या विभागाचा खासदार म्हणून मला खचितच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाटतो। सगळा हा व्यवसाय ग्राहकांच्या वरती आणि मार्केटिंग वरती अवलंबून राहतो। एक बघितलं की दोघांनी उभे केलेले शोरूम इतक्या उत्तम पद्धतीने उभे केले की मार्केटिंगसाठी लागणारी गुणवत्ता ही त्या शोरूमच्या माध्यमातूनच ग्राहकाला आकर्षित करते। इथून जेव्हा जाईल त्यावेळेला हे सगळं बघेल आणि त्यावेळेला त्याला क्षणभर वाटेल की इथे जाऊन पाहावं नेमकं काय होतंय काय नाही ते। तुम्ही दोन तरुण आणि आमच्या दोन्ही तरुण भगिनी एका विशिष्ट शेप घेऊन व्यवसायामध्ये उतरतात, त्यावेळेला या संबंध ग्राहकाचे हितसंबंध आणि व्यवसायाच्या बद्दलची असलेली पूर्णपणाची माहिती ही मांडणी करण्यामध्ये तुम्ही यशस्वी होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि या सगळ्यामध्ये मार्केटिंग सर्वात महत्वाचं राहू शकतं, ते करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल एवढंच मला या निमित्ताने विश्वास वाटतो। ज्या पद्धतीने आपण दोघांनी मिळून ज्या पद्धतीने उभं केलंय, अलीकडे अर्धांगिनी सुद्धा व्यवसायामध्ये पूर्णपणाने पूर्ण ज्ञानासहित असतात, हे माझ्या महिला भगिनींचं खास करून कौतुक आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो आहे। आता आमचे ठोंबरे साहेब आमचे जुने सहकारी नागवतात, ते प्रेम पण तेवढंच करतात। बऱ्याच दिवसांनी आज गाठभेट झाली, समाधान आहे मला, कारण ही जुनी माणसं ते आहेत, प्रकाशदादा आहेत, आमचे सर या ठिकाणी आहेत, गुरुजी आहेत, आपण सगळेजण आज नवीन पदाधिकारी का नवी पिढी, अगोदरची पिढी
नव्याने येणारे पुढची जबाबदारी स्वीकारणारी पिढी याचा समन्वय उत्तम पद्धतीने राखला तर अनेक गोष्टी सहजगत्या आपल्या गावासाठी समाजासाठी आपल्याला त्या निमित्ताने करता येतात. महिला भगिनी सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाच्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिला. याच्यातून एक प्रेम आणि एकमेकाच्या बद्दल असलेला एक आदर त्या ठिकाणी असतो. पण आपण सर्वजण आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलात. मी पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक शब्दामध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो. अनेक आदितीचा पाठबळ सुद्धा आपल्या पाठीमागे राहील आणि संबंध समाज तुम्ही नव्याने जो व्यवसाय सुरू केलेला त्या व्यवसायामधली तुमची सचोटी आणि तुमची ध्येयनिष्ठा ज्या पद्धतीने तुम्ही दाखवतात की तशाच पद्धतीने उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सतत त्या ठिकाणी करत राहाल अशा वेळीचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आज विजयादशमीच्या निमित्ताने आज ललित यांनी आर्ट स्टुडिओ आणि रिद्धी कन्स्ट्रक्शन शी संदर्भात म्हणजे आर्ट स्टुडिओ बेसिकली रिद्धी कन्स्ट्रक्शन तर आधीपासूनच आहे पण एक नव्याने सुरुवात केलेली आहे. आपण सगळेच दसऱ्याच्या दिवशी काही शुभ कार्यांना सुरुवात करतो आणि ते माझे खूप जुने स्नेही आहेत ते आणि त्यांचे मिसेस दोघी तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलेली आहे इथे. बाकी कुठलाही अजेंडा नाही काही नाही त्यांचं तोंड गोड करण्यासाठी आणि आज दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी इतका छान घाट घातलेला आहे त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी आलेले. इथे मेनली कन्स्ट्रक्शन डिझायनिंग वास्तू क्रिस्टल हिलिंग्स आणि काय काय गोष्टी आहेत तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटते कारण मी स्वतः या गोष्टींमध्ये खूप बिलीव्ह करते. तर दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीत सुद्धा अनेक अनेक आभार. शुभेच्छा.